चला तर मंडळी, आषाढ महिना चालू झालेला आहे. मग आषाढ तळूया. मग काय करायचं तर मस्तपैकी भोपळ्याचे घारगे करूयात. लाल भोपळा घेतलेला आहे. मधला बियांचा भाग आणि साल काढून घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून खिसून घ्यायचा आहे. आता जितका भोपळ्याचा खीस असेल त्याच्या निम्मा आपण गूळ घालायचा आहे आणि जायफळ पावडर घालूया आणि गॅस चालू करून छान असं शिजवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर हलकंसं पाणी सुटायला लागेल. झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटाची वाफ आणायची आहे. म्हणजे भोपळा छान असा शिजेल. 4-5 मिनिटं झालेली आहे. मस्तपैकी भोपळा शिजलेला आहे. गूळ विरघळलेला आहे. गॅस बंद करूया. सगळं मिश्रण परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ घालून छान असं मळून घ्यायचं आहे. आता इथे मला आणखीन 1 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे. म्हणजे टोटल मला 2 वाटी गव्हाचं पीठ इथे लागलेलं आहे. छान असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. अजिबात महिनाभर हे भोपळ्याचे घारगे खराब होत नाहीत, कारण इथे आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये. आता छान छोट्या छोट्या गोळ्या करूया आणि हलकंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. आता दुसरी पद्धत सुद्धा दाखवते. प्लास्टिकच्या पेपरला हलकंसं तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळे घारगे करून घेतलेले आहे. आता मस्तपैकी मीडियम फ्लेवर छान असे खरपूस हे घारगे तळून घ्यायचे आहे. जास्त गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाहीये. तुम्ही बघू शकता टम्म फुगणारे आपले भोपळ्याचे घारगे तयार होत आहेत. तुम्ही पण आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला नसेल तर नक्की हे भोपळ्याचे घारगे करून बघा. घरच्यांना सगळ्यांना खूप खूप आवडतील. अशाच रेसिपींसाठी लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.